आता इथे समोर जी गाडी आहे त्यावर त्याने तिरंगा तर लावलाय, पण त्याला नंबर प्लेट लावायची गरज वाटत नाही. म्हणजे या देशाच्या कायद्याला तो जुगारतोय आणि स्वतःला देशभक्त दाखवतोय. भारताचे दुर्दैव आहे की आज याच प्रकारच्या पोकळ देशभक्तांची संख्या समाजामध्ये जास्त झालेली दिसत आहे. रस्त्यांवर वाहन चालवताना नियमभंग स्वतः करायचे आणि अक्कल दुसऱ्यांना शिकवायची. नदी नाल्यांमध्ये रस्त्यांवर कचरा फेकायचा, रस्त्यांवर भिंतींवर थुंकून त्या घाण करायच्या. या देशातल्या कायद्यांना जुगारून आपण किती पराक्रमी आहोत हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न करायचा. नात्यांमध्ये फसवणूक करायची, जात धर्मांमुळे माणसात भेदभाव करायचे आणि आपल्या विषारी आयडिओलॉजीमुळे या देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणायची. एवढे सर्व उद्योग करून 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला देशभक्त असल्याचे सोंग घ्यायचे आणि मेरा भारत महान म्हणायचे. हा भारत महानच आहे, पण तो तुझ्यामुळे नाहीये. खरं तर तुझ्यामुळेच या देशाची महानता कुठेतरी कमी होत आहे. इकडे तिकडे बघू नको, तूच आहे तो. मी ज्याला बोलतोय त्याला अगदी बरोबर समजलंय. आज या देशाला तुझ्या देशभक्तीची कमी आणि तुझ्या शिस्तीची जास्त गरज आहे. शिस्त हीच देशभक्ती आहे. त्यामुळे बदल स्वतःला. देश आपोआप बदलेल.